राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री स्नेहभोजनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे। मात्र या दोन्ही नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत एकत्रित वाटचाल कशा प्रकारे करता येईल यावर खलबतं केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळतेय। इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीप्रमाणे पुढील काळात एकमेकांवर थेट टीका न करता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गटावर निशाणा साधण्याबाबतही चर्चा झाल्याचं समजतंय। दरम्यान या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। काय म्हणालेत आपण ऐकूयात। सदीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या, बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला, बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही आणि त्यामुळे सदीच्या भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। केंद्रामध्ये एक शक्तिमान मोदी साहेब आहेत, महाराष्ट्रामध्ये चमत्कारिक देवेंद्र फडणवीस आहे, अशी अवधारणा असणाऱ्या लोकांना अधिक मित्रांची आवश्यकता पडणे यातच सर्व काही आलेलं आहे। रोज नवनवीन पक्ष फोडणे, माजी आमदारांना पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेणे याचा अर्थ हा आहे की महायुतीच्या पायाखालील जमीन ही सळकलेली आहे। आमरसपुरी खायला गेले होते, कॅफे आहे ना तो, काल आमरसपुरीचा बेत होता। विचारा, मी नसेल मी कुठं बोलत नाही। काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर उपवास करतात असे एकनाथ शिंदे। शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती, झाल्यावरती आपण बोलू। देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर आहे। आमची महायुती आहे, शिवसेना आणि भाजपची युती ही अवैध आहे। त्याच्यामुळे कुठेही शंका सूत्र यांच्याकडनं अशा गोष्टी होऊ नयेत की आम्ही काही वेगळ्या गोष्टीसाठी भेटलो। कुठेही राजकीय चर्चा झाली नाही। महायुती ही अभेद्य आहे। भाजपाचे नेते देवेंद्रजी असतील आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्यामधलं बॉन्डिंग हे स्ट्रॉंग असल्यामुळं कालच्या भेटीचा आणि राजकीय काही संबंध नाही। दरम्यान या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबाबत लोकशाही मराठीला सूत्रांकडून मिळालेली माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। पालिका निवडणुकीत एकत्रित वाटचाल कशा प्रकारे करता येईल यावर खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर पुढील काळात एकमेकांवर थेट टीका न करण्यावर चर्चा झाल्याचंही सूत्रांकडून समजतंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधण्याबाबतही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून आता चर्चांना उधाण आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।